दिवसापासून एअर फ्रायर हवा होता, पण कुठला घेऊ असं चाललं होतं. तर मी फायनली पिजनचा एअर फ्रायर ऑर्डर केला ॲमेझॉनवरनं आणि आज तो मला डिलिव्हर झाला. आणि आज आहे चतुर्थी, तर त्या निमित्ताने मी आज मोदक ट्राय करणार आहे. तर बघू मोदक किती छान बनतात आपल्या एअर फ्रायरमध्ये. तर हा पिजनचा एअर फ्रायर आहे जे मला ॲमेझॉनने डिलिव्हर केलाय. तर असं कायचं केलेलं आहे, ॲक्च्युली मी त्याला ओपन केलंय त्यामुळे हां, तर ते ओपनली दिसेल तुम्हाला. एक मिनिट. तर असं आहे ते प्रोडक्ट. ह्याच्या आतमध्ये हे असं आहे आणि ते डिजिटल फॉर्म मध्ये चालू होतं. मी आता त्याचं बटन ऑन करते. हे जे आहे ना, हे नंतर असं फिट लावायला लागतं. आपलं ओपन झालंय. तर असं काहीसं आहे. इथे फ्रेंच फ्राईजचं आहे, इथे ग्रिल होईल, समोसा, कॅरेट्स वगैरे आहे, पिझ्झा, हे आय डोंट नो फिश वगैरेचं आहे गेस, केक, हे बनाना चिप्स. हे डिफ्रॉस्टिंग साठी आहे. हे तुमचं टायमर डिक्रीज करायचं, इन्क्रीज अँड डिक्रीज. हे डिग्री इन्क्रीज अँड डिक्रीज साठी आहे. तर असं काहीसं एअर फ्रायर आहे. ते आता मी मोदक बनवणार आहे आणि ह्याच्यासोबत एक मॅन्युअल पण आलंय. ते असं काहीसं त्याचं हे बघा असं. आणि ह्याच्यात आहे ना हे स्कॅन केल्यावर रेसिपीज असतात. मी दाखवेल ते पण व्हिडिओच्या एंडला. हे स्कॅन करायचं, त्याच्यासोबत तुम्हाला रेसिपीज पूर्ण दिसेल की कशा रेसिपीज बनवायच्या. ते भरपूर आहेत, मी बघितलं, मी चेक केलंय. आणि हे तुम्हाला दिले की बटन्स ते कसले आहेत. हे जे बटन्स होते ह्याच्यावर त्याचं हे दिलेलं आहे. हे बघा, फर्स्ट टेम्परेचर इन्क्रीज डिक्रीज, हा अपॉइंटमेंट बटन आहे, हा पॉवर बटन, फिफ्थ वाला मेन्यू चेंज वाला बटन, हे सगळं असं दिलेलं आहे. आणि हा तुमचा वॉरंटी कार्ड असतो जो आपल्याला ॲमेझॉन कडून हा मिळतो. तर हा सामावून ठेवायचा. चला तर आता बघूया आपले मोदक कशा बनवून निघतात. मी कढई ठेवून घेतली. आता याच्यात थोडंसं खोबरं भाजते, ग्रेटेड केलेला, किसलेलं. हे आपलं खोबरं आहे, हे आपण ग्रेट करून घेऊया. थोडं मीडियम म्हणजे एकदम लो गॅसवर मी भाजून घेते. छान याचा वास यायला लागलाय. तर आपण ह्याच्यात मस्त असं साखर घालूया आणि मग हे थोडंसं नॉर्मल होईल. साखर मेल्ट होईपर्यंत आपण हे हलवून घेऊया. तर मी हे प्लेटमध्ये काढून घेतलंय. हे आपण थंड होईपर्यंत वाट बघूया आणि मग मोदक बनवायला सुरुवात करूया. मिश्रण झालंय आणि आता मम्मी ते बनवते आहे, म्हणजे मला पण येतात बनवायला. बनवते आणि मग तुम्हाला दाखवते की एअर फ्रायर मध्ये नक्की कसं ते फ्राय होऊन बाहेर येते. प्रोसिजर चालू आहे. तो बोलला ना सिरामिक भरून घ्या तिथे. डुग्गू पण आला. डुग्गू हा कर ना बाबू, हा का डुगा, हा केलं. आता हे हळूहळू याच्यात प्लेस करूया आणि याच्यावर ना एक थोडंसं ऑइल स्प्रिंकल करायचं, म्हणजे जास्त नाही, एकदम थोडंसं. मी तेल स्प्रिंकल करते. मम्मा कॅमेरा पकड. असंच थांब.
किती आता मग कशाने लावू ग? चमच्यानेच लावू का? ब्रश आहे आपल्याकडे. हा यार, कार्डबोर्ड ओव्हन मध्ये आहे तो ब्रश. ओव्हन मध्ये आहे. काकू या ना. किती मस्त मम्मी छोटे मोठे आकार मोदक बनवले. चला, तर हे तर झालंय. ह्याला टाकूया एअर फ्रायर मध्ये. अशी आता तर ह्याला आपण पहिले प्रीहीट करून घेऊया. आपण 190 डिग्री सेल्सिअसवर हे मोदक फ्राय करणार आहोत. तर त्याच हिशोबाने हे काय ओके बंद होतो. 190 डिग्री सेल्सिअसवर करायचं आपल्याला प्रीहीट. एक मिनिटासाठीच करूया आपण. प्रीहीट झालंय. आता आपण आपले मोदक ठेवूया जे आपण ऑइलने स्प्रिंकल केलेत. थोडस हळूच काम करा कारण हे गरम आहे तर चटका लागायची शक्यता आहे. एक्साइटेड आहे मी. फर्स्ट टाइम म्हणजे आजच आलं आहे एअर फ्रायर आणि आज मी मोदक करते कारण आज चतुर्थी आहे. जसं मी सांगितलं 11 मोदक केलेत. तर हे 190 डिग्री सेल्सिअसवर आपल्याला 2 मिनिटं फ्राय करून घ्यायचे. बघू होत आहेत का. तुम्ही पण घरी ट्राय करा आणि मला सांगा की कसे बनले. म्हणजे एअर फ्रायर वाल्यांनी ट्राय करायला लागेल. ज्याच्याकडे एअर फ्राय आहे त्यांनी प्लीज हा ट्राय करा रेसिपी आणि मला सांगा की कशी बनली ते. तर आपण ह्याच्यात टाकूया आता. त्याचं टेम्परेचर सेट करूया 190 डिग्री सेल्सिअसवर 2 मिनिटं. हे होतंय. हे बंद करायला लागेल का आपोआप? नाही ते ना बघ इथे नाही ते हे ना इथे बघ ऑफ लिहून आला बघ. तर आपोआप बंद झालं. मग आपण बाहेर काढू शकतो. आता काढते बाहेर. तू बघ काढून. गणपती बाप्पा मोरया. आयो अजून आय गेस अजून त्याला आपण 5 मिनिट्स ठेवूया है ना. कच्चे वाटतात ना. ठेवूया अजून 5 मिनिट्स. 2च मिनिटं ठेवूया. ठेव परत. गरम नाही आणणार ते. दे ना नीट घाल. मिनिट्स मध्ये होतील पण टोटल 4 मिनिटं. मी तर सजेस्ट करते की टोटल 5 मिनिटं तुम्ही ह्याला एअर फ्रायर करा. झालेत हे. काय वाटतं तुला. झालेत ना. तर येस एअर फ्राय मध्ये मोदक होत आहेत.
ब्लॉग कसा वाटला, आमची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि येस, पिजनचं एअर फ्रायर खूप मस्त आहे, गो फॉर इट. मी ॲमेझॉनवरून बाय केलं आहे. मी तुम्हाला पाहिजे तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. चला तोपर्यंत बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.